पराग सिंचनामध्ये जसं ॲपिस मेलिफेरा असेल किंवा ॲपिस इंडिका असेल किंवा बाकीच्या आपल्या इंडिजिनस मधमाशा काम करतात, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त काम ह्या डंकविरहित मधमाशांचं आपल्या डोळे आडण होतं. जसं छोटे फुलं आहेत, जसं आपण त्या ठिकाणी आंबा बघतो, आंब्यामध्ये फुलांची साईज फार छोटी असते. तर त्या ठिकाणी ज्या मोठ्या ॲपिस आणि कांदा पण ना, कांदा पण एवढे काही छोटे फुलं आहेत, कुरबिटीमध्ये असतील, सोल्यानिशीमध्ये असतील, म्हणजे Even- वेलवर्गीय हा जे काही वेलवर्गीय पीक आहेत किंवा मग आता काही पॉलीहाऊसमध्ये शेडनेटमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे की परागसिंचनाचा. आपण जर क्रॉस पॉलिनेटेड जर पिकं पॉलीहाऊसमध्ये किंवा शेडनेटमध्ये घेतले तर सगळ्यात मोठी अडचण येते तिथं परागसिंचनाची. तर आपली जे काही ॲपिस मेलिफेरा असेल किंवा डंक देणारी माशी आहे ते तिथं काम करत नाही, कारण तिचं जे काही मॉनिटरिंग असतं ते अल्ट्राव्हायोलेट रेनं होत असतं आणि युव्ही रे प्रोटेक्टेड पॉलीहाऊस आणि शेडनेट असल्यामुळे ते रेज खाली येत नाहीत आणि त्याची जी काही फ्लॉवर आयडेंटिफिकेशनची सिस्टीम आहे ती कुठेतरी कन्फ्युज होते. परंतु त्या व्यतिरिक्त आपल्याकडे ही जी काही डंक विरहित मधमाशी आहे जिथं फुलं सुद्धा छोटे असतात आणि ते तिथं पोहोचू शकतात. तर प्रोटेक्टेड कल्टिव्हेशनमध्ये फार मोठ्या प्रमाणात आता जसं ब्ल्यूबेरी आहे, काही व्हेजिटेबल सीड प्रोडक्शनमध्ये असेल, प्रोटेक्टेड कल्टिव्हेशनमध्ये आता ही डंक विरहित मधमाशी मोठ्या प्रमाणात तिचा आता वापर सुरू झालेला आहे. आणि आपल्याकडे सुद्धा आता आपण बघतोय की आंब्याला मोहर मोठ्या प्रमाणात लागतो परंतु फलधारणा होत नाही, किंवा बऱ्याच वेळेस कुकुरबिटी फॅमिलीमध्ये मोठ्या प्रमाणात फुल लागतात पण फुलगळ होते. त्याचं मुख्य कारण आहे की त्या ठिकाणी डंक विरहित मधमाशा आपल्या निसर्गामध्ये काही वर्षापासून जे काही केमिकलचा फार मोठ्या प्रमाणात वापर मागील काही वर्षापासून सुरू झालेला आहे, तर त्याचे जे हॅबिटाईट आहेत, जे तण असतील, छोटे छोटे फुलं असतील, ते व्हॅनिश झाल्यामुळं ह्या कॉलनी ह्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा मागच्या काही वर्षापासून त्या कॉलनीज डिटोरिएट झालेल्या आहेत. त्यामुळं आपण आता हे स्ट्रिंगलेस बीज, ज्याला आपण मेलिपोना सुद्धा म्हणतो किंवा ट्रायगोना, ह्या सुद्धा वेगवेगळ्या स्पीसीज आहेत, ते आपण या ठिकाणी रेअरिंग करतोय. विशेषतः आपण लातूरमधले काही आपल्या कृषी विभागातले काही सहकारी आहेत, त्यांनी काही स्पीसीज आयसोलेट केलेले आहेत. म्हणजे आता हे निसर्गात याचं जे हॅबिटॅट असतं ह्या स्टिंगलेस बीचं, जे क्रेव्हॅसेस असतात किंवा जसं आपण खिळगे असतील, फटा असतील, ह्याच्यामध्ये ते जगत असतात. आणि काही खोडाच्या मधल्या बाजू असतात, ही पडलेली असते मध्ये कपार पडले असते, कपारीमधून जगण्याचं ह्याचं अंधारामध्ये जगण्याची ह्याचं हॅबिटेट असते. परंतु आपण त्याच्या जगण्याच्या सगळ्या साईट्स आपण डिस्ट्रॉय केल्या मागील काही वर्षापासून, आणि याला वर्षभर लागणारा पोलन नेक्टर सुद्धा आपल्याला मिळत नसल्यामुळं त्याची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झालेली आहे. आता सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये जे काही साऊथ इंडियाचा केरळ असेल, कर्नाटक असेल, ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ह्याची रेअरिंग केली जाते. आणि विशेषतः याचं पॉलिनेशन बरोबर ह्याचा जो मध आहे, हा मध फार मोठ्या प्रमाणात मेडिसिनल यूज म्हणून वेगवेगळ्या फार्मास्युटिकल मध्ये त्या ठिकाणी होतो. आणि असेल ना, ह्याचा मध फार कमी निघतो, कारण हे स्टिंगलेस बीची एकदम छोटी साईज असते, त्याच्यामुळे याचं कलेक्शन सुद्धा थोडं आहे. आपण सगळ्यात लहान असतं, सगळ्यात छोटा असतो, छोटा असतो. बरोबर. तर आपण या ठिकाणी बघूया की ही मधमाशी नेमकी कशी असते. जसं आपण बघतोय की ॲपिस मेलिफेराच्या आता जर आपण कॉलनी जर बघितली, तिथं सुद्धा 3 माशामध्ये डिव्हिजन झालेलं आहे. ॲपिस मेलिफेराला युरोपियन पण म्हणतात. युरोपियन, हे आपण इटालियन गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी 80च्या दशकामध्ये हे इंट्रोड्यूस केलेली आहे, युरोपियन युरोपियन हनीबी. तशी ही जी आहे ती इंडिजिनस आहे, ही भारतातलीच आहे. हे आपल्याकडे सुद्धा आपण तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडं गावागावानी खेळग्यामध्ये जुन्या पडीक जे वाड्यामध्ये सुद्धा ह्या कॉलनीज आढळतात. पण खूप आढळायचे, ते खूप आढळायचे, परंतु सध्या आपण याचं आता महत्व वाढल्यामुळे आपलं लक्ष त्याच्याकडे गेलेलं आहे. आणि ही मध त्याचाच आहे हा जवळपास एका कॉलनीजमध्ये, हे अशा एका कॉलनीमध्ये सर्वसाधारण त्याच्या आकाराच्या वयाच्या नुसार 100 ते 250 ml फक्त मध निघतो. त्याचाच मध निघलेला. एक 4-5 कॉलनीमधनं हा आपण एक मध त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे. बरोबर. मध आपल्या युरोपियन जी हनीबी आहेत त्यासारखा असतो का वेगळा? नाही, ह्याचा थोडा डार्क मध असतो. डार्क टेस्ट सुद्धा स्टिंग थोडी आपल्याला झणझण करणारी पण कॉन्सन्ट्रेटेड असते ती थोडी. आयुर्वेदिक त्याच्यात मोठा आयुर्वेदिक प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत. तर याच्यासाठी आपल्याला जे आयुर्वेदिकामध्ये काही रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये हा मध त्या ठिकाणी वापरला जातो. रेग्युलर मधमाशामध्ये 3 माशामध्ये डिव्हिजन असतं, राणी माशी, त्याच्यानंतर कामकरी माशी आणि त्याच्यानंतर नर, ज्याला आपण ड्रोन म्हणतो. तर तसंच डिव्हिजन ह्या माशीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी असतं. तर आपण या ठिकाणी एक कॉलनीज काढून बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या मधमाशीची काय रचना आहे. आपला रेग्युलर मधपोळ्यापेक्षा वेगळी रचना ह्या माशीमध्ये त्या ठिकाणी आढळते. आणि ह्याच्यामध्ये जो काय प्रोपोलिस आहे, हा जो सिलिंगसाठी प्रोपोलिस जो वापरला तो एकदम हायली स्टिकी असतो. आणि कोणता आहे हा जो आहे तो प्रोपोलिस आहे, जो आपल्या जे खोडावरचं जे काही निघालेला
डिंक असतो त्या डिंक हे कलेक्ट करतात आणि हे पूर्ण कॉलनीला सील करतात. कशामुळं तर बाहेरची कुठली एनिमीज त्याच्यावरून अटॅक करू नये किंवा पावसाळ्यामध्ये बाहेरचं पाणी मध्ये जाऊ नये म्हणून हे कॉलनीमध्ये हे प्रोटेक्शन करून केलेलं असतं. हे पोळं वेगळंच असतं हे. तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं आपल्यासारखा प्लेट ठेवायची गरज नाही ना यामध्ये. ह्याच्यामध्ये प्लेट ठेवायची गरज नाही. आता आपण जर बघितलं तर इथं 3 ह्याच्यामध्ये डिव्हिजन झालेलं आहे. आता हे जे बघतो आपण तर याच्यात 3 प्रकारचे पॉट्स असतात. जसं आपण पोळं असतं त्या पोळामध्ये पेक्षा ही वेगळी रचना याच्यामध्ये असते. आता इथं जर बघितलं आपण तर हे पोलनचे पॉट्स आहेत. त्याच्यामध्ये जे काही वर्कर बीज आहे ते जाऊन फुलावर छोट्या फुलावरचं जाऊन पोलन आणून कलेक्ट करते. त्यांच्या मुलांसाठी अन्न वर्षभर अन्न स्टोअर करण्याचं काम हे पोलन म्हणजे जाण नाही. हे पोलन म्हणजे परागकण जे आहे ते परागकण गोळा करून इथे ज्या ठिकाणी त्या वर्कर स्टिंगलेस बीन आणून ठेवलेले आहेत. हे 3 डिव्हिजन मध्ये हे असे पॉट्स असतात. तर हे पॉट्स आहेत ते पोलन पॉट्स आहेत. त्याच्यामध्ये सर्व पोलन्स त्या ठिकाणी गोळा केलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरी जी रचना असते याच्यामध्ये ती ब्रूड असते. हे ब्रूडचे पॉट्स आहेत हे सगळे. हे छोटे छोटे पिल्ले तिथे अंडे घालून दाण्यासारखं जे ते पॉट्स आहेत ते. काय होतं त्याच्यामध्ये आधी अंडी घातली जातात आणि त्या अंड्यानंतर त्याला अन्न खाऊ घालून नवीन स्टिंगलेस बीज तयार होते याच्यामधनं मध्ये. आणि हे सगळे एका ट्यूबनं इंटरलिंक असतात. हे इथे जी दिसते आपल्याला या ट्यूब मधनच हे मध्ये इंटरलिंक असतात. हे म्हणजे बाहेरून माशी येते या ट्यूब मधनच तुम्हाला हे मध्ये या कॉलनीज मध्ये इंटर होते मध्ये. आणि हा भुयारी मार्ग असतो का? हे भुयारी मार्ग असतो. या अंधारामध्येच असतो. हे ह्याला उजड जमत नाही. हे ट्यूब मधनच हे मध्ये येते अशी. हे ट्यूब मधनं मध्ये चालली ट्यूब आहे का? हा हे ट्यूब आहे. इथून खाली जाते हे मध्ये जाते म्हणजे ते इंटरलिंक असतात ते. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा एकच राणी असते. कंटिन्युअस ते अंडी घालण्याचं काम त्या ठिकाणी चालतं. पोळं फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. फार कॉम्प्लिकेटेड पोळं असतं. हे सगळे जे आहेत ते मधाचे पॉट आहेत. ते हनी पॉट म्हणतो आपण त्याला. तर ह्या हनी पॉट मध्ये मध स्टोअर करून ते सील करतात. बरं. आणि हे वर्षभर नंतर ज्यावेळेस बाहेर परागकण आणि नेक्टर ज्यावेळेस कमी असतो त्यावेळेस हे पिल्ल्याला हे स्टोअर करून खाऊ घालतात. सर्वात हायली मेडिसिनल मध आहे. म्हणजे वर्षभर ऍक्टिव्ह राहते काही मासे हे वर्षभर. आणि विशेष म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य हे मायग्रेशन करत नाही. जसं आपल्याकडे आपण बघतोय की बऱ्याच आपल्याकडल्या जे प्रजाती आहेत इव्हन ॲपिस मेलिफेरा सुद्धा काही काही वेळेस मायग्रेशन करते. तर हे मायग्रेशन करत नाही. जिथं आहे तिथंच राहणार. आणि 3-3, 4-4 वर्ष याचं काही म्हणजे पोलन नेक्टर जरी डिफिशियंट असेल तरी कॉलनी सर्वाईव्ह होते. आणि जी मध आहे किती दिवसात काढला जातो? हा मध वर्षभरात 2 वेळेस काढतात. म्हणजे फुलावरच गोळा करते ना? हा हे फुलावरच. हा हायली मेडिसिनल मध आहे. याचा जर आपण तुम्ही मधाचा जर थोडा टेस्ट जर केली आणि याचा प्रोपोलिस किंवा मेन आहे. मेन सुद्धा आपल्या रेग्युलर मेनापेक्षा जास्त चिकट असतो. बरोबर. तर शेतकरी बंधूंनो, माझ्या बोटावर मी याचा मध घेतलेला त्या पोळ्यातला. तर आता मी टेस्ट करतोय याची. आणि याची टेस्ट आपल्या नेहमीच्या मधापेक्षा थोडी तिखट राहते म्हणजे झणझणीत राहते. मती मध मेन पण फार चिकट आहे. आणि हे पोलन आहेत बघा, परागकण आहेत हे. आणि हे परागकण जे आहेत ते मधमाशाचं अन्न आहे. शेतकरी बंधूंनो, हे जे पोळं आहे ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि मी पहिल्या वेळेसच पाहतोय आणि बरेच शेतकरी हे पहिल्या वेळेसच पाहत असतील. तर तुम्हाला मी ही जी पोळं आहे जरा जवळून दाखवतो. आणि त्याचं किती वैशिष्ट्यपूर्ण असं स्टँड त्यांनी तयार केलेलं आहे. आणि या स्टँडवर त्यांनी ही जी मधाचं जी वेगवेगळे भाग आहेत म्हणजे मधपोळं आहे, पोलन पॉट आहेत, ब्रूडिंग पॉट आहेत, ती सगळी केलेली आहेत. बघा तुम्ही, हे दिसतंय तुम्हाला पायासारखं. हे त्याचे स्टँड आहेत हे. आणि या स्टँडवर तुम्ही पाहताय की किती म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे किती कलाकारी. एवढा लहान जीव आहे. इंजिनियरला लाजवेल, आर्किटेक्चरला लाजवेल असं त्याचं ही कलाकृती, त्याची स्थापत्य शैली जी आहे ती फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मासे थोड्या काळ्या असतात का? हा एकदम ब्लॅक असतात. आणि एकदम आपल्या छोट्या माशीपेक्षा सुद्धा एक बारकी माशी असते ही. आणि याचे हेड्स हे वेगवेगळ्या स्पीसीज नुसार त्याचे कलर बदलतात. हे जी आहे ती इंडिजिनियस स्पीसीज आहे आपल्या महाराष्ट्रातली. अशा जवळपास मोठ्या प्रमाणात स्पीसीज आपल्या वातावरणामध्ये आणखी आहेत. त्याच्यामध्ये भरपूर स्पीसीज आहे. आणि विशेषतः भारतामध्ये ह्याच्यावर फार कमी काम आहे. ह्याच्यामध्ये आता आपण बघतोय की साऊथ इंडियामध्ये ह्याचं काम बऱ्यापैकी आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही इंडिजिनस स्पीसीज आहेत म्हणजे आता लातूर लोकेशनला जे काही असणारं टेम्परेचर आहे,
क्लायमेट आहे त्याला सुटेबल असणाऱ्या जाती फार मोठ्या प्रमाणात आहेत. बर त्याचं आणखी आयडेंटिफिकेशन आपलं व्हायचंय, कारण आपण साऊथ इंडियाच्या स्पीसीज इथं आणून रेअर करू शकत नाही. बरं, कारण त्याचं इथल्या वातावरणाला अडॉप्शन कमी आहे. हा तर ह्या इथल्या वातावरणामध्ये अडॉप्शन असणाऱ्या स्पीसीज आपण लातूर जिल्ह्यामध्ये सध्या काम सुरू करतोय. आता आपल्याकडे जे काही जुन्या खेळग्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये असणाऱ्या आहेत त्या हार्वेस्ट कशा करायच्या हा. त्याच्यावर सध्या काम सुरू आहे. ज्ञानेश्वर मलिले असतील, वाघमारे म्हणून एक आपले आहेत. कृषी विभागातलेच सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या काम करतायत. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण त्या डंक विरहित मधमाशी ही जी काही लपलेली माशी आहे हे आपल्याला नजर येत नाही, पण फार मोठं काम ह्या माशीमुळे होतं. तर त्याचं संवर्धन असेल, त्याचं मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन असेल, या संदर्भात भविष्यामध्ये काम करणं फार मोठी काळाची गरज आहे.